आता आम्ही आलोय एका किल्ल्यावरती. या किल्ल्यावरती येण्याच्या मागचं कारण असं आहे की आम्हाला एक विषय लय भारी भेटलाय, खतरनाक नादच खोळा. तर आम्ही आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं तेव्हाचं राजकारण जे होतं ते आणि आत्ताचं राजकारण ह्याच्यामध्ये काय अंतर आहे आणि आताचं राजकारण जे चालू आहे ते कुठल्या पद्धतीने चालू आहे हे आपण लोकांच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर आता आपण बघूया, आपल्याला इथे काही पर्यटक पण दिसत आहेत तर त्यांना विचारूया. पण इथे विषय कसा आहे माहिती आहे का, इथे फिरायला कमी माणसं येत आहेत. पर्यटक अशा जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या बघण्यापेक्षा इथं आहे ना खायला प्यायला आणि ढोसायलाच लय यायला लागले. तर बघूया आपल्याला कोण भेटतंय का, आणि भेटले की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तर मित्रांनो, हे आपल्या जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हे गड किल्ले एवढे जिद्दीने आणि युक्तीने जे घडवलेले आहेत त्यांचा तर विषय नाद खुळा, पण एक नंबर झालेला आहे बघा. पण आताची पिढी जी आहे का नाही, आता तिकडे गेलेलो इंटरव्ह्यू घ्यायला एखादा बसलाय बॉटल घेऊन, त्याच्या बाजूला बसली एक पोरगी आणि मी तिकडे गेलो तर मला ढकलून बाहेर काढलंय बघा. हे जरा कुठेतरी चुकीचं होतंय. तर बघूया आता अजून दुसरं कोण भेटतंय का. तो तिथे एक बाबा दिसतंय, जायचं का ब्या. ओ बाबा, जरा तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणलं थांबताय का, जरा बसताय का, आपण जरा गप्पा मारायचे होते बरं तुमच्यासोबत. अहो थांबा की, एवढं खालून वरती आलोय बरं तुम्हाला थांबवत आणि तुम्ही पुढे पुढे जाताय. काय झालं? बरं मला तुम्हाला बोलायचं होतं की आपले जे सध्याचे राजकारण जे चालू आहे ती आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजकारण होतं त्याच्यामध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे मला तेवढं जाणून घ्यायचं. तुम्ही एक जरा वयस्कर दिसलात, माफ करा म्हणून मी तुम्हाला विचारलं. चला की थोडं बोलू की. चला सांगतो तुम्हाला काय आहे. इथं बसून जरा पाय आकडल्यासारखं वाटतं, इथे दगडावर बसतो. कसा की बरं बाबा, मला असं विचारायचंय, तुम्ही एवढं सोडून रोज वर येत आहे वय? कसं आहे बाळा, जेव्हा जेव्हा स्वराज्य विसरलं जातं का नाही तेव्हा आमच्यासारख्याला यावंच लागतं, म्हणून आम्ही येतो. बाळा तुला एक गोष्ट विचारू का? विचार की, आता तुमच्यासाठी वरती आलो एवढं म्हणल्यावरती मग तुमचं मन ऐकून घ्यायला लागेलच की. तू पत्रकार आहे. तुम्ही जर पत्रकार असाल तर मला सांगा, सत्य किती दाखवतात तुम्ही लोक? हा, खरं लपवायचं, खोटं दाखवायचं सत्य म्हणून. हे कुठला बाजार चालवलं तुम्ही लोक? अहो ती कसं आहे माहितीये का बाबा, ती मी पत्रकार नाही, ती ब्लॉगर माहितीये का तुम्हाला, ब्लॉगर? ते काय असते अजून? अहो ती ज्या गोष्टीबद्दल लोकांना माहिती नसतं का, त्या गोष्टीचं आम्ही माहिती भीती काय असेल तिथली तिथे आम्ही प्रत्यक्षात जाऊन लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, त्याला ब्लॉगर म्हणते. अच्छा, म्हणजे आंधळ्याचे डोळे होते. म्हणायचं काय होतं की जे आपले छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांचे जे स्वराज्यामध्ये राजकारण चालू होतं त्या राजकारणात आणि आता सध्याच्या राजकारणामध्ये काय फरक आहे तेवढं सांगताल काय? कसं आहे बाळा माहिती आहे का, शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले म्हणून शिवाजी महाराज मोठे नव्हते. त्याने माणसं जिंकली, त्यांनी शेतकऱ्यांना जिंकलं, त्यांनी कष्टकऱ्याला जिंकलं, त्यांनी आया बहिणींची आबरू वाचवली आणि स्वतःचं राज्य यावं या त्यांनी विचार केला, म्हणून ते मोठे झाले. त्यांनी कुठल्या गोष्टीचं राजकारण केलं नाही, प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपल्या बरोबर ठेवलं. आत्ताच्या राजकारणासारखं जाती जातीमध्ये भांडण लावत नाही. शिवाजी महाराज हे एक वेगळा विषय. बरं तुम्ही एवढं म्हणताय, तुम्ही काय इतिहास मास्टर बिस्तर आहे का, काय का सैनिक आहे का राजकारणी माणूस आहे? मी कोण आहे बाळा हे महत्वाचं नाही, मी काय बोलतो ना हे महत्वाचं. कळतंय का? कळतंय, पण ओळखणं गेलंय. मग हेच तर तुमच्या आत्ताच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे की बाळा. हेच मोठी गोम आहे. तुम्हाला काय कळा ना काय नाही, उगं कॅमेरा घ्यायचं, माईक घ्यायचं, उगं बोंबलत फिरायचं, हेच कामं करता की दुसरं काय करता? खरं दाखवता का? बरं तुम्ही मला एवढं सगळं सांगायला लागले, तुम्ही खरंच का छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखता? कसं ओळखत नाही म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या मावळ्यांचा घोड्यांच्या टापाचा आवाज आहे का नाही आज पण ह्या कानात गुंततोय बाळा. आम्ही स्वराज्य जगलोय रे, मावळ्यांबरोबर फिरलोय, महाराजांबरोबर फिरलोय. आम्ही काय साधं सुद्धा नव्हतं. तेव्हा आमच्याकडे निष्ठा होती. शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या एका शब्दाखातर आम्ही जीव द्यायला तयार होतो. आत्ताच्या राजकारणासारखं नाही 50-100 दिले की इथून तिकडं तिकडून इकडं. तुमचं वय 350 वर्षाचं आहेत का काय तुम्ही? मग कसं आहे बाळा, वय शरीराला असते, निष्ठेला वय नसते.
350 वर्ष होऊ दे, 3500 वर्ष होऊ दे, आमची निष्ठा महाराजांबद्दलच राहणार आहे आणि या महाराष्ट्राबद्दलच राहणार आहे. आम्ही रक्ताचं पाणी केलं रे या स्वराज्यासाठी. आता काय चाललंय, आमचे गड किल्ले जाऊन बघ, 350-400 वर्ष झाले, एक ईट आलं ना. आत्ताच्या राजकारण्यांनी बनवलेले प्रोजेक्ट जाऊन बघ. खरंय. 5 वर्षात 10 वर्षात ढासळायला लागलेत रे. आमच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा फतवा होता, बलात्कार करणाऱ्याला त्या टकमक टोकावर आम्ही ढकलून द्यायचो. आत्ताचा बलात्कारी जामिनावरती बाहेर यायलाय, निवडणूक लढालाय, जिंकालाय. बलात्काराला तुम्ही निवडून द्यायला कशामुळे? 1500 खरंय. म्हणजे आम्ही रक्ताचं पाणी करून शिवाजी महाराजांच्या आदेशावरून आम्ही स्वराज्य स्थापन केलं. एवढ्या मावळ्यांचा जीव गेला आणि त्या स्वराज्याचं आता तुम्ही काय करायलाय? राजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा बाळांनो, छत्रपती शिवाजी महाराज वाचा. मग आत्ताचं राजकारण आणि ते स्वराज्य याच्यामधला फरक तुम्हाला कळेल. मग तेव्हा कुठंतरी हा महाराष्ट्र आणि हे देश पुन्हा एकदा सुराज्याकडं आणि स्वराज्याकडे वळणार. कळते का काय सांगतो? तर खतरनाक होतं का नाही? व्हिडिओ बरोबर झाला का नाही बघ. अरे एडिटिंगला वाचून कटकट करशील तू येड्या. असं मला वाटतं की तुम्ही काय इतिहासाचे शिक्षक आहे का, स्वातंत्र्य सैनिक आहे का, राजकारणी वाटतं तुम्ही? राजा तर कोण पण नाही की. कोण तू आपण बोलत होतो? चल 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 बघूया बघूया. चल चल चल. ए मामा ते चाललोय काय. अरे आपण ब्लॉगर आहे येड्या, बघून तरी यायला लागेल ना आपल्याला, दाखवायला नको.